तिलोत्तमा मॅडम खोटं बोलताय त्या. अहो तुम्हीच मला त्या दिवशी खोटं पडण्यासाठी किडनॅप केलं. नशीब चांगलं की देवा भाऊ तिथे आले आणि त्यांनी माझी सुटका करून दिली. तेव्हाच मी कार्यक्रमाला वेळेत पोहोचू शकले. ए बाई, मी का तुला पळून नेईन? माझा काय संबंध आहे? मॉम, आता हिच्याकडेही प्रूफ नाही आणि माझ्याकडेही नाहीये. खरं कोण खोटं कोण हे तुम्ही ठरवा प्लीज. बस झालं. हे बघ आई, आजपर्यंत या घरात कोण कसं वागलंय हे सगळं तुला माहिती आहे. काही लोकांना ते कळत नसेल, पण आपल्याला माहिती आहे. काय निर्णय घ्यायचा आहे तू घे. पुरे झालं. एकाचं झालं की दुसरा सुरू होतो, दुसऱ्याचं झालं की तिसरा. तिलोत्तमा मॅडम, मी सारंग सरांची शपथ घेऊन सांगते, मी ऐश्वर्या मॅडमला किडनॅप नाही केलं. आणि तुझं काय म्हणणं आहे? तू जर का खरं खरं बोलत असेल तर घे ना नीलची शपथ घे, तुझ्या नवऱ्याची शपथ घे आणि सांग मी खरं बोलतेय. मी नीलची शपथ घेऊन सांगते, मला सावलीनेच किडनॅप केलं होतं. हे काय चाललंय इथे? मला वाटतं मेंदळे कुटुंबात चांगलाच गोंधळ उडालेला दिसतोय. ऐश्वर्या बरोबर बोलतीये, हे सगळं तुझ्यामुळे झालंय सावली, आणि तुझ्यामुळे सुद्धा सारंग. भैरवीजी, काय म्हणायचंय तुम्हाला? अरे आधी ऐकून तर घे. तुम्ही दोघे प्रगती करताय, आयुष्यात आता पुढे जाताय, हे बघवत नाहीये ना या बाईला, म्हणून केलंय हे सगळं. ऐश्वर्यानेच त्या दिवशी सावलीला किडनॅप केलं होतं. भैरवीजी, काय बोलताय तुम्ही? मी नाही किडनॅप केलंय तिला. काहीही बोलू नका. ऐश्वर्या, अजूनही वेळ गेलेली नाहीये, आपला गुन्हा कबूल कर. पण जो गुन्हा मी केलाच नाही तो कबूल काय करायचा? मला वाटतं तू विसरतीयस की तुझा कबुली जबाब माझ्याकडे आहे. दाखवू सगळ्यांना? ठीक आहे, मग बघाच. मी ऐश्वर्या मेहंदळे, भैरवी वजेंनी त्यांच्या मुलीसाठी म्हणजे तारा वजेसाठी जो कार्यक्रम ऑर्गनाईज केला होता, त्या कार्यक्रमातून सावली मेहंदळेला मीच गायब केलं होतं. कारण मला भैरवी आणि ताराचं सत्य जगासमोर आणायचं होतं. बस, हा व्हिडिओ रेकॉर्डेड आहे. पण मॉम, मी आत्ता म्हणाले ना तुम्हाला की मला तिकडे टॉर्चर केलं, जेवू देत नव्हते, पाणी देत नव्हते. ते म्हणाले की तू एक्सेप्ट कर की तू सावलीला शो मधून पळवलंय तर आम्ही तुला सोडू. हाच तो व्हिडिओ आहे. हिनेच मला किडनॅप करून ठेवलेला, भैरवीने मला टॉर्चर केलं तिकडे. हिची माणसं माझी नखं काढायला निघालेली, बोट कापायला निघालेले, आणि म्हणून घाबरून मी हे सगळं बोलले. पण खरं शपथ सांगते, मी सावलीला किडनॅप केलेलं नाहीये, खरंच. बास झाला ऐश्वर्या, खूप खूप झाली तुझी नाटक. सगळे पुरावे तुझ्या विरोधात आहेत. आणि तुझं काय म्हणणं होतं? आत्ता म्हणालीस की सावलीने तुला किडनॅप केलं होतं, जेव्हा तुला ठाऊक होतं की तुला किडनॅप भैरवीने केलंय, हो ना? ऐश्वर्या, तू माझी खोटी शपथ घेतलीस. घेणारच. या बाईला तुम्हा सगळ्यांना संपवून या घरावर सत्ता मिळवायची होती, म्हणून हे सगळं केलंय तिने. आजवर ही सगळी कटक कारस्थानं त्याचसाठी करत आली आहे. हिला या घरात स्वतःपेक्षा वरचढ कुणाला होऊ द्यायचं नाहीये. तुम्हा सगळ्यांना असं वाटत असेल की आज मी इथं येऊन हा सगळा खुलासा का करतेय, तर त्याचं एकच कारण आहे. तिलोत्तमा, आज जरी तू ताराला या घरातनं हकलून दिलं असलंस तरी मला खात्री आहे की एक ना एक दिवस तुम्ही जसं सावलीला माफ केलंय, समजून घेतलंय, तसं तारालाही समजून घ्या. पण त्याआधी या घराला ऐश्वर्या नावाच्या शापातनं मला मुक्त करायचं होतं. ही कुणाचीच होऊ शकत नाही.
आणि या कुटुंबाची तर कधीच नाही. मला सगळ्यांना असं वाटत असेल की मी हे सगळं का करतेय. काही बदलली नाहीये मी आहे तशीच आहे. फक्त एवढंच की मी हे सगळं तुमच्यासाठी नाही, माझ्या लेकीसाठी, तारासाठी आणि तिच्या घरच्यांसाठी करतेय. मी हे सगळं भीतीपोटी कबूल केलं होतं, तुम्हाला माहितीये भैरवीजी. खोटं बोलू नका. मी सावलीला किडनॅप केलेलं नाहीये. सावली मॅम, तुम्ही फोन केला होता. हो, तुम्ही रिपोर्ट्स आणलेत ना? हो. हे घ्या बाबा. रिपोर्ट कसले रिपोर्ट? हा सगळा काय प्रकार आहे? बाबा, सगळ्या प्रश्नांची उत्तरं ऐश्वर्या मॅडम देतील. ऐश्वर्या मॅडम, हे काय आहे माहिती आहे ना तुम्हाला? मला काय विचारतेस? मला काय माहित? बरं वहिनी, तुम्हाला माहिती आहे ना? हो, ही डब्बी ऐश्वर्याकडेच असायची. ह्याच्यातली पावडर ती रोज दुधातनं घालून द्यायची मला. का? का म्हणजे मला बाळ व्हावं म्हणून. पण मग या औषधाने तुम्हाला बाळ झालं? नाही, ते माहिती नाही, पण खूप दिवस झाले मी ही पावडर घेतलीच नव्हती. आणि आता तुमचा 6वा महिना चालू आहे, हो ना? एक सेकंड, तुला काय बोलायचंय? स्पष्ट बोल. तिलोत्तमा मॅडम, अमृता वहिनीनं बाळ का होत नव्हतं? कारण त्या आजारी होत्या की त्यांचं नशीब खराब होतं म्हणून? अजिबात नाही. कारण ऐश्वर्या मॅडम त्यांना बाळ होण्याचं औषध म्हणून बाळ न होण्याचं विष देत होत्या. म्हणूनच वहिनींना बाळ होत नव्हतं, हो ना ऐश्वर्या मॅडम? आणि हे सगळं ऐश्वर्या मॅडमने मुद्दाम केलं, कारण त्यांना माहित होतं त्यांना मूल नाही होऊ शकत. म्हणूनच त्यांना या घरातल्या कोणत्याही सुनेला मूल होऊ द्यायचं नव्हतं. ऐश्वर्या मॅडमने इतकी वर्ष अमृता वहिनींचा विश्वासघात केला. वहिनींच्या साध्या स्वभावाचा फायदा घेतला तुम्ही. सावली, हे काय बोलतेस तू? उलट मला बाळ होण्यासाठी देवाकडे नवस करायची, रोज हे औषध द्यायची मला. इतकी वर्ष फसवलंय त्यांनी तुम्हाला. ह्या डब्बीतली पावडर आहे ना, हे एक औषध नसून एक प्रकारे विष आहे वहिनी. आणि हे जेव्हापासून तुम्ही घेणं बंद केलंय त्यानंतरच तुम्ही गरोदर राहिलायत. हा योगायोग नसून एक पुरावा आहे.